मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये युवराज बाहेर हॉलमध्ये बसलेला असतो, तर पिंकी रूममध्ये फ्रेश होत असते. तेव्हा आता निरीला समजतं की युवराजला घाई झाली आहे, कधी एकदा तायडीला भेटेल म्हणून. तर आता ती त्याच्याकडे पाहत राहते आणि मग नंतर किचनमध्ये जाते. आता तेथे गेल्यानंतर ती छबीला म्हणते की ताई राहू द्यात, मी काम करते. तेव्हा आता छबी म्हणते, हे बघ तू या घरची पाहुणी आहेस, त्यामुळे तू काम करू नको, मी आहे, माझ्यासोबत कल्याणी सुद्धा आहे, आम्ही दोघीही काम करतो. तेव्हा आता निरी म्हणते की तसं नाही, अगोदर या घरातील नोकर म्हणून काम करायची, आश्रित म्हणून काम करायची, आता आपलं म्हणून काम करेल, त्यात काय बिघडलं, असं म्हणून आता ती छबीला मदत करत असते आणि बाहेर युवराजकडे पाहते. आता युवराज सारखाच पिंकीची वाट पाहत असतो. तेव्हा आता पिंकी रूममधून बाहेर येते. तिने छान अशी हिरव्या रंगाची साडी नेसलेली असते. युवराजला समजतं ती आली आहे, म्हणून तो तिच्याकडे एकटक पाहतच राहतो आणि मनातले मनात म्हणतो, कारभारीण खरंच खूप छान दिसतीये. त्यानंतर आता छबीचं आणि निरीचं लक्ष पिंकीकडे जातं. तर आता त्या दोघीही म्हणतात, वाव किती छान दिसतीये तू. तेव्हा आता माझ्या दाजींना अजून किती त्रास देणार आहे तू, असं आता निरी पिंकीला विचारते. तेव्हा आता पिंकी म्हणते, म्हणजे तर आता समजने वालों को इशारा ही काफी है, असं म्हणून निरी तिला युवराजवरून चिडवते. तेव्हा छबी सुद्धा आता पिंकीच्या सौंदर्याची तारीफ करू लागते. आता युवराजची नजर पिंकीवरून हटत सुद्धा नाही. निरी म्हणते, जा ना पुढे दाजींकडे. पिंकी म्हणते, इंतजार से प्यार बढ़ता है, असं म्हणून ती युवराजकडे येते. हा युवराज आणि पिंकी एकमेकांकडे खूप वेळ पाहत राहतात. तर छबी आता दोघांना म्हणते, घ्या पटकन आवरून. तेव्हा आता युवराज म्हणतो, आता मी फ्रेश होऊन येतो, असं म्हणून आता तो रूममध्ये जातो. तर इकडे बापूसाहेब हे हॉस्पिटलमध्ये असतात. सर्व पोलिसांचा पहारा देखील ICUच्या बाहेर असतो. आता बापूसाहेबांची तब्येत खूप खालावली आहे, असंच खरं तर सर्वांना सांगण्यात आलेलं असतं. त्यानंतर आता बापूसाहेब स्वतःच्या तोंडावरचा ऑक्सिजन मास्क काढतात आणि धनंजयकडे पाहून हसतात. तेव्हा आता धनंजयला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणतो, बापूसाहेब तर ठीक आहात, मला तर वाटलं तुम्ही अगदी शेवटच्या घटका मोजत आहात, असंच मला समजलं. तेव्हा बापूसाहेब हसतात आणि म्हणतात की बापूसाहेबांना अजून या कायद्याच्या कचाट्यात अडकवणारा जेल तयार व्हायचा आहे, अजून तो निर्माण व्हायचा आहे आणि तो कधीही या जन्मात तरी शक्य नाही. बापूसाहेबांना आठवतं की मी आणि सुशिलाने तशी ॲक्टिंगच केली होती, त्यामुळे मला जेलमध्ये घेऊन न जाता इकडे सगळेजण हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. तेव्हा बापूसाहेब तसा प्लॅन देखील आता धनंजयला सांगतात. धनंजय म्हणतो, काय बापूसाहेब तुम्ही एवढा मोठा प्लॅन केला? तेव्हा बापूसाहेब म्हणतात, एवढी वर्ष तुम्ही माझ्याबरोबर राजकारणात आहात, तुम्हाला समजलं नाही का, असं म्हणून ते आता खूप हसतात. तर धनंजय आता घाबरतो आणि जोराजोरात टाळ्या वाजवत म्हणतो, बापूसाहेब तुम्ही तर सही सलामत यातून सुटलात, परंतु माझं काय, असं म्हणून रागात तो बापूसाहेबांकडे पाहतो. इकडे युवराज आणि पिंकी हे दोघेही आता माईसाहेबांजवळ येतात. माईसाहेब आता देवघरात बसलेले असतात. तेव्हा त्या म्हणतात, मला तुमच्या दोघांसाठी देवीकडे आशीर्वाद मागायचा आहे, असं म्हणून आता त्या दोघांना शेजारी बसायला सांगतात आणि पिंकीने जे लॉकेट आणलेलं असतं त्या लॉकेटला आणि पिंकीच्या मंगळसूत्राला त्या हळदी कुंकू लावायला सांगतात. युवराज त्याप्रमाणे सगळं काही करतो. पिंकीच्या गळ्यात ते लॉकेट आणि मंगळसूत्र घालतो. तेव्हा आता दोघेही खूप खुश असतात. तर माईसाहेब देवीकडे आशीर्वाद मागतात की या दोघांचा संसार अगदी सुखाचा आणि अगदी आनंदाचा होऊ देत. त्यानंतर त्या अचानक खूप रडायला लागतात. त्या युवराज आणि पिंकी हे दोघेही खूप घाबरतात की काय झालं असेल अचानक माईसाहेबांना, म्हणूनच ते दोघेही आता माईसाहेबांना घेऊन हॉलमध्ये जाऊ लागतात. तर दुसरीकडे धनंजय बापूसाहेबांना विचारतो, अहो तुम्ही हे काय करताय, अहो तुम्हाला माझी काळजी वाटली नाही का, कारण मी जेलमध्ये जाईल, पोलीस मला प्रश्न विचारतील, असं तुम्हाला काहीच वाटलं नाही का? तेव्हा आता बापूसाहेब म्हणतात, अहो राजा आणि सेनापती असे दोन गट नसतात, हा एकच गट असतो. जर राजावर संकट आलं तर सेनापतीने ते झेलायचं असतं. माझ्यावर एवढं मोठं संकट आलं, तुम्ही स्वतःवर सर्व आरोप घेतले असते तर काय झालं असतं? तेव्हा आता धनंजय चवताळतो आणि हात करून म्हणतो, अजिबात नाही हा बापूसाहेब, मी पण एक वकील आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, मी तुमचे आरोप अजिबात माझ्यावर घेणार नाही.
तेव्हा मला अगोदरच लक्षात यायला हवं होतं की जो बाप मुलांची साथ नाही देऊ शकला तो माझी काय आजपासून आपला संबंध कायमचा संपला असं म्हणून आता बापूसाहेबांना राम राम धनंजय ठोकतो आणि तेथून जायला निघतो. तेव्हा अचानक तो मागे पाहतो तर दुसरीकडे माईसाहेब या खूपच रडत असतात. तेव्हा आता पिंकी पटकन त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते. ते काय झालं माईसाहेब तुम्हाला, तुम्ही असं का रडताय. छबी निरी देखील तेथे आलेले असतात. सर्वांनाच आता माईसाहेबांची खूप काळजी वाटू लागते. तेव्हा आता माईसाहेब रडतच म्हणतात, तो गजराज माझा मुलगा आहे ना, माझ्या घरच्या लक्ष्मीला माझ्या पिंकीला त्याच्यामुळे खूप त्रास भोगावा लागला, सोसावा लागला. याचं मला खूप वाईट वाटतं. ह्या सगळ्यासाठी फक्त मी दोषी आहे की माझ्या पोटी असा मुलगा जन्माला आला. असं म्हणून माईसाहेब अगदी अक्षरशः ढसाढसा रडू लागतात. तेव्हा सर्वांनाच माईसाहेबांबद्दल खूप वाईट वाटतं. दुसरीकडे आता धनंजय बापूसाहेबांना म्हणतो, मी तुम्हाला आत्ता एक सांगतो की आतापासून आपली साथ सुटली ती सुटली, परंतु मी तुमच्यासाठी इथून पुढे कधीही काम करणार नाही. मी फक्त पिंकीसाठी काम करणार. तेव्हा बापूसाहेब हसतात आणि म्हणतात, तुम्ही पिंकीसाठी काम करा ना, मी कुठे नाही म्हणालो. पण एकच गोष्ट तुम्हाला सांगतो, आता मी जर हॉस्पिटलमधून सुटलो तर आपला एकच वादा धनंजय दादा, म्हणजे धनंजयला मी मारून टाकणार, तुला मारून टाकणार. तेव्हा आता धनंजय हसतो आणि बापूसाहेबांजवळ बसतो. म्हणतो की हा बापूसाहेब, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगताबद्दल अजूनही पिंकीला काही गोष्टी माहीत नाही. जर मी तिच्यासमोर तोंड उघडलं तर तुम्ही कोमात गेलात ना तरीही मला फरक पडणार नाही. इकडे पिंकीच उलट सर्वांची माफी मागत म्हणते की मी एका बापाला आणि मुलाला एकमेकांपासून वेगळं केलं. मुलाच्या डोक्यावर बापाचा हात होता, परंतु तो माझ्यामुळे हिरावून घेतला गेला. तर आता युवराज म्हणतो, कारभारीन तुम्ही काहीही केलेलं नाही आहे. तर आता पुढे पिंकी म्हणू लागते, मी तुम्हाला आणि मुलाला तुमच्यापासून तोडलं असं ती माईसाहेबांना म्हणते आणि म्हणते की सासूबाईंना त्यांच्या पतीपासून वेगळं केलं. आता अख्खं घर हे माझ्यामुळे तुटलं असं म्हणून आता पिंकी ही स्वतःलाच दोष देते. पण युवराज म्हणतो, बापूसाहेब हे त्यांच्या कुकर्माची फळं भोगतायत, त्यामुळे तुम्ही दोघीही स्वतःला दोष देऊच नका. जे काही झालंय ना ते सगळं बापूसाहेबांच्या कर्मामुळे झालंय. तर दुसरीकडे आता धनंजय हसतो आणि म्हणतो, बापूसाहेब मला तुम्ही एवढंच ओळखलत का. अहो मी पिंकीच्या बाजूने उभं राहिलो आणि तोंड बंद ठेवलं तर मग तुम्हाला कोमातूनही बाहेर काढू शकतो ना. त्यावरती बापूसाहेब हसतात आणि म्हणतात, जावई बापू, अहो मी पण गंमत केली तुमची. मी तुम्हाला असं काही बोलणारच नव्हतो आणि तुमच्याबरोबर असं काही करणारच नव्हतो. हे पहा त्या कॅम्प्युटरमध्ये सगळं वरखाली व्हायला लागलं, तुम्ही तर मला हार्ट अटॅक येईल असंच बोलणं केलं. त्यानंतर आता बापूसाहेब म्हणतात, आता फक्त एकच काम करायचं, पिंकीवर लक्ष ठेवायचं आणि तिचा विश्वास संपादन होईल असं तुम्ही वागायचं. तिला अजिबात सुखाने जगू द्यायचं नाही. हा बापूसाहेब तुमच्यासाठी नक्की काही ना काही करणारच. आता धनंजय ठीक आहे असं म्हणतो आणि लगेच तेथून बाहेर पडतो. तर बापूसाहेब हसतो. दुसरीकडे चित्रा आता छबिताईंना म्हणते, बापूसाहेबांचं खरंच सगळं काही चुकलं आहे. तुमच्यासारख्या मुलांना त्यांनी जन्म दिला आणि मोठं केलं, त्याचबरोबर या सुनबाईंना सरपंच केलं. आता माईसाहेब म्हणतात की अगं चित्रे, तू जरा नीट बोल, अजूनही तुला सांगते. तेव्हा आता छबी म्हणते, खरं तर आपण सर्वांनी आता पिंकीची माफी मागायला हवी, कारण आता पिंकीला बापूसाहेबांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा युवराज म्हणतो, हो तुमचं बरोबर आहे, आपण खरं तर हेच केलं पाहिजे. अख्ख्या गावासमोर आपण यांची माफी मागू. पिंकी म्हणते, नाही, कुणी असं काहीही करणार नाही असं म्हणून ती सर्वांना कळकळीची विनंती करते. आता तेवढ्यातच तेथे सुशीला येते आणि म्हणते की काय आपण सर्वांनी हिची माफी मागायची, अजिबात हे जमणार नाही. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये छबी खीर घेऊन येते. तेव्हा सुशीला विचारते, यात काय आहे. तेव्हा आता यामध्ये पिंकीताईंसाठी खीर बनवली आता निरी म्हणते. तेव्हा रागातच आता तो खिरीचा बाऊल हातात घेत सुशीला म्हणते, माझा नवरा इथे शेवटच्या घटका मोजतोय आणि तुम्ही ह्या अवदासेला खीर खाऊ घालता का. ही माझ्यासाठी कधीच माझ्या घरची सून नव्हती, ती होती फक्त एक अवदासा. म्हणून रागात जाता सुशीला रूममध्ये जाते. तेव्हा युवराज तिला समजवायला जाणार असतो. तेव्हा पिंकी म्हणते, अजिबात धनी तुम्ही जायचं नाही. आता सासूबाईला प्रेमाने कसं समजवायचं हे काम फक्त पिंकीच करू शकते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.